अमोलला कॉलेज संपून जवळपास 8 वर्ष झाली होती. नोकरी, घर, जबाबदाऱ्या, आयुष्य बदललं होतं. पण त्या दिवशी अचानक त्याला त्याचा जुना मित्र रोहनचा फोन आला. भाऊ, किती दिवस झाले भेटून. आज सगळे कॉलेजला भेटायचं का? अमोल थोडा खुश झाला. जुन्या आठवणी, जुने मित्र, जुना कट्टा. रात्री 8 वाजता ते सगळे त्यांच्या जुन्या कॉलेज जवळ भेटले. कॉलेज आता अर्धवट बंद पडलं होतं. भिंतींवर शेवाळ, तुटलेल्या खिडक्या, रिकामे कॉरिडॉर. रात्रीच्या अंधारात ते कॉलेज अजूनच भयानक दिसत होतं. अमोल, रोहन, समीर आणि निलेश कट्ट्यावर बसून गप्पा मारत होते. सिगरेटचा धूर हवेत मिसळला होता. आठवतंय का आपलं रॅगिंग? समीर हसत म्हणाला. सगळे मोठ्याने हसू लागले. पण अमोल शांत होता. त्याच मन कुठेतरी हरवले होते. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ अगदी हलक्या आवाजात कुणीतरी कुजबुजलं. अमोल, तो दचकला. त्याने पटकन मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. काय रे? रोहनने विचारलं. काही नाही, अमोल म्हणाला. पण त्याच्या कपाळावर घाम आला होता. थोड्या वेळाने पुन्हा तोच आवाज. अमोल, आठवतंय का? यावेळी आवाज अगदी कानाजवळ होता. जणू कुणीतरी त्याच्या खांद्यामागे उभं होतं. अमोल उठून उभा राहिला. त्याने मागे वळून पाहिले. भाऊ, मला वाटतं कुणीतरी आहे इथे. समीर हसला. दारू कमी पिऊन येत जा. पण अमोलच्या चेहऱ्यावरची भीती खरी होती. गप्पा चालू असताना अमोलचं लक्ष सतत कॉलेजच्या जुन्या बिल्डिंगकडे जात होतं. ती 3ऱ्या मजल्याची खिडकी. त्याला वाटलं कुणीतरी तिथून त्याच्याकडे पाहतंय. पांढरा चेहरा, लांब केस, काळे डोळे. तो डोळे चोळतो. पण तिथे कोणीच नव्हतं. रात्र वाढत गेली. सगळे आपापल्या घरी निघाले. अमोल बाईकवरून जात होता. रस्ता पूर्ण रिकामा होता. थंड वारा सुटला होता. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ पुन्हा आवाज. का केलंस माझ्या सोबत असं? अमोलचा हात थरथरला. बाईक घसरता घसरता वाचली. त्याने घाबरून मागे पाहिलं. आणि त्याचं रक्त गोठलं. बाईकच्या मागच्या सीटवर एक मुलगी बसली होती. तिचे केस चेहऱ्यावर पडलेले, मान खाली, फाटके कपडे, कुजका वास. अमोल जोरात ब्रेक मारतो. बाईक थांबते. तो मागे पाहतो. कोणीच नाही. अमोल अक्षरशः घामाने भिजला होता. त्या रात्री अमोलला झोप लागली नाही. रूमची लाईट बंद करताच त्याला पुन्हा आवाज येऊ लागला. अमोल, मला वाचवलं असतंस तर मी अजून जिवंत असते. आवाज आता स्पष्ट होता. तो घाबरून लाईट लावतो. तर आवाज बंद. लाईट बंद. पुन्हा कुजबुज सुरू. रात्रभर तो कोपऱ्यात बसून राहिला. सकाळी आरशात त्याने स्वतःकडे पाहिलं. त्याच्या कानामागे नखांचे लाल ओरखडे होते. जणू कुणीतरी रात्री त्याला पकडलं होतं. ते पाहताच त्याच्या डोक्यात एक नाव चमकलं. रेश्मा. कॉलेजमध्ये असताना रेश्मा नावाची एक शांत मुलगी होती. गरीब घरची, साधी भोळी. कोणाशी जास्त बोलायची नाही. पण अमोल आणि त्याचे मित्र तिचं खूप रॅगिंग करायचे. तिला वर्गात रडवायचे, व्हिडिओ काढायचे, सगळ्यांसमोर अपमान करायचे. एकदा तर त्यांनी तिचा बाथरूममध्ये रडतानाचा व्हिडिओ कॉलेजमध्ये व्हायरल केला होता. त्या दिवशी रेश्मा पूर्ण तुटली होती. ती अमोलसमोर हात जोडून म्हणाली होती, प्लीज मला सोडा. पण ते हसत होते. 2 दिवसांनी कॉलेजच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून रेश्माने आत्महत्या केली.
त्या केसला डिप्रेशन म्हणून बंद करण्यात आलं आणि सगळे विसरून पुढे निघून गेले. पण बहुतेक रेश्मा पुढे गेली नव्हती. त्या दिवसानंतर अमोल बदलायला लागला. ऑफिसमध्ये बसला तरी त्याला कानाजवळ कुजबुज ऐकू यायची. मी मरताना खूप रडले होते अमोल. तू हसत होतास. रात्री त्याच्या मोबाईलमध्ये अचानक व्हिडिओ सुरू व्हायचे. रेश्माचे फोटो दिसायचे. बाथरूमच्या आरशावर बोटांनी लिहिलेलं दिसायचं. का? एका रात्री तो झोपलेला असताना अचानक त्याला जाणवलं कोणीतरी त्याच्या बेडवर बसलंय. गादी खाली दाबली गेली. हळूहळू थंड श्वास त्याच्या चेहऱ्यावर आला. अमोलने डोळे उघडले आणि समोर रेश्मा बसली होती. तिचे डोळे पूर्ण काळे झालेले. तोंडातून जीभ बाहेर आणि रक्त वाहत होतं. मान वाकडी आणि चेहऱ्यावर भयानक हास्य. ती हळू आवाजात म्हणाली, आता माझी रॅगिंग कर. अमोल जोरात किंचाळला. लाईट लागली, पण खोलीत कोणीच नव्हतं. दिवसेंदिवस अमोल वेड्यासारखा वागू लागला. तो एकटाच बोलायचा, कान झाकून बसायचा, रात्री किंचाळायचा. त्याच्या आईने डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणाले, हॅल्युसिनेशन आहे. औषधं दिली गेली. पण त्या रात्री अमोलला बाथरूममधून हसण्याचा आवाज आला. तो हळूच आत गेला आणि आरशात त्याला स्वतःच्या मागे रेश्मा उभी दिसली. पण वळून पाहिल्यावर कोणीच नाही. पुन्हा आरशात पाहिलं. यावेळी रेश्माचा चेहरा अगदी जवळ होता. ती अचानक ओरडली, मर अमोल. आरसा फुटला. काचेचे तुकडे अमोलच्या चेहऱ्यावर घुसले. एक दिवस रोहनला अमोलचा फोन आला. फोनवर फक्त कुजबुज होती. ती आलीये. ती माझ्या जवळ उभीये. रोहन आणि समीर लगेच अमोलच्या घरी गेले. घराचा दरवाजा उघडा होता. आत पूर्ण अंधार. भिंतींवर नखांचे ओरखडे. संपूर्ण घरात कुजबुजण्याचा आवाज घुमत होता. अमोल, अमोल. ते बेडरूममध्ये गेले आणि तिथे जे दिसलं ते पाहून त्यांचे पाय थरथरले. भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं, रॅगिंग किल्स. आणि खोलीच्या कोपऱ्यात अमोल बसला होता. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झालेले. तो स्वतःच्या कानाजवळ हळूहळू कुजबुजत होता, मी नाही मारलं तिला. मी नाही मारलं तिला. तेवढ्यात रोहनच्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं, पुढचा नंबर तुझा. आणि हसण्याचा आवाज.